हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग सीटेट एक्झामिनेशन 2023 साठी. आणि या पर्टिक्युलर कोर्समध्ये आपण पूर्ण सिलेबस जो आहे सीटेट परीक्षेचा तो डिस्कस करणार आहोत. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज स्टार्ट केलेली आहे, जेणेकरून आपण डिफिकल्टी लेवल आणि पेपर पॅटर्न जो आहे प्रश्नपत्रिकेचा तो समजून घेण्यासाठी ही सीरीज लॉन्च केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 7 जानेवारी 2022 चा क्वेश्चन पेपरचा पार्ट 2 डिस्कस करणार आहोत. अक्षरशः पेपर जो आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेज हिंदी लँग्वेज मध्ये येतो. सो मराठी लँग्वेज मध्ये व्यवस्थित स्पष्टीकरण जे आहे हे आपण लेक्चर मध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. सोबतच फ्रेंड, जसं की माहिती आहे पेपर पॅटर्न इझी टू मॉडरेट लेवलचा असतो, पण यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी लेवल फेस करता तुम्ही ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तर मग त्यासाठी हे ओव्हरकम करण्यासाठी मी तुम्हाला डिटेल सोल्युशन सोबतच शॉर्ट आणि स्मार्ट पिक्स प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुम्ही कमीत कमी टाइम मध्ये ग्रेट अॅक्युरेसी मध्ये क्वेश्चन पेपर सोडवाल. कन्फर्म टार्गेट ऑफ 30 आउट ऑफ 30 जे आहे पडायला पाहिजेत अशा पद्धतीने जे आहे मी ही सिरीज लॉन्च केलेली आहे. आणि तुम्ही सिरीज जर हे स्टार्टिंग टू एंड पर्यंत बघाल, प्रत्येक कॉन्सेप्ट प्रत्येक क्लिअरिटी जे तुम्हाला येऊन जाईल आणि 100% तुम्हाला 30 पैकी 30 गुण जे आहे प्राप्त होतील याची गॅरंटी मी देईल. ठीक आहे. यासोबतच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टचा जो कम्प्लीट कोर्स लॉन्च झालेला आहे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या द्वारे पेपर 1 आणि पेपर 2 करिता. तर तुम्हाला जर कोर्सला एनरोल करायचं असेल, दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोर्सला एनरोल करू शकता. सोबतच ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या द्वारे पण तुम्ही कोर्सला जे आहे एनरोलमेंट करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे. ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करा, अशा लोगोचा ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोर नावाच्या आयकॉन वरती क्लिक करा. माय कोर्सेस पेज वरती जा, ज्यामध्ये सर्च टॅब मध्ये तुम्हाला सीटेट असं टाइप करायचं आहे. टाइप केल्यावरती खालच्या बाजूला पेपर 1 पेपर 2 सीटेट अलॉंग विथ कंपाइल्ड कोर्स ऑफ पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला भेटून जाईल. जो कोणता कोर्स हवा असेल तुम्ही त्या कोर्सला एनरोल करू शकता. आणि कोर्स एनरोल करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की फ्री व्हिडिओज नक्की पहा आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही नक्की जे आहे कोर्सला एनरोल करा. ठीक आहे. सो फ्री व्हिडिओज पण तुम्ही ऍप्लिकेशनच्या द्वारे ऍक्सेस करू शकता. कालच्या लेक्चरमध्ये आपण काही क्वेश्चन्स बघितले होते. एकदम स्लोली ही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. तर काही क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले होते टिल 6 क्वेश्चन. आय थिंक 7 क्वेश्चन ऑलरेडी डन. 8th क्वेश्चन जो आहे मी तुम्हाला ॲज अ होमवर्क दिलेला होता. आय होप की तुम्ही होमवर्क केलेला असेल. जरी नसेल केलं तर नो प्रॉब्लेम, तुम्ही हा क्वेश्चन आता इथे क्लिअर करून घ्या. क्वेश्चन आहे, रेखा लर्न्स टू मेक अ क्यूब using paper folding. She make 12 cubes of each side 10 centimeter. Now she needs a big box to keep all the cubes. What should be the volume of the big box so that all the small cubes can be kept in it without leaving an empty space? प्रश्न काय आहे की रेखा जी आहे ती 10-10 साइड, आपण काय बोलू शकतो, यामध्ये 12 क्यूब्स तिने बनवलेले आहेत आणि क्यूबची जी साइड आहे तुम्हाला देऊन ठेवलेली आहे ती आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक क्यूब, किती क्यूब बनलेत? 12 क्यूब. 12 क्यूब असे बनलेत आणि प्रत्येक क्यूबचा साइड जो आहे तो आपल्याला देऊन ठेवलेला आहे 10 सेंटीमीटर. प्रत्येकीची बाजू देऊन ठेवलेली आहे 10 सेंटीमीटर आणि अशी 12 ती काय बनवत आहे सर? क्यूब्स बनवत आहे. ठीक आहे. तर काय बोललेलं आहे की असे जे 12 क्यूब्स बनवलेले आहेत तिने, हे जे 12 क्यूब जसे बनवले, समजा हे एक आहे, हा दुसरा क्यूब आहे, ओके, हा तिसरा क्यूब आहे समजा. थोडं अंडरस्टँड करा, फिगर तेवढी इम्पॉर्टंट नाही, तुमचं अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. समजा असे 12 क्यूब्स आहेत. या 12 क्यूब्सला आपल्याला एका मोठ्या बॉक्स मध्ये आता पॅक करायचं आहे. ठीक आहे. तर ती कशी पॅक करणार सर? कशी पॅक करणार? सिम्पली आपल्याला माहिती आहे, हे क्यूब घेणार, यामध्ये टाकणार. समजा तिने इथे एक क्यूब टाकला, हा दुसरा क्यूब ती इथे टाकणार, हा तिसरा क्यूब इथे टाकणार, अशी करून ती 12 क्यूब्सच्या पूर्ण बॉक्स मध्ये अरेंज करणार आहे. त्याने विचारलाय जो बॉक्स आपल्याला लागणार आहे, मोठा बॉक्स, त्याची त्याची तुम्हाला जी आहे व्हॉल्यूम शोधून काढायची आहे. ह्या मोठ्या बॉक्सची जी आहे व्हॉल्यूम शोधून काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आता आपण सॉल्व करूयात हा क्वेश्चन. एका बॉक्स, एक क्यूब, एक छोटा बॉक्स जो आहे त्याची साइड देऊन ठेवलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. तर एका ह्याची 10 सेंटीमीटर साइड देऊन ठेवलेली याची आपण व्हॉल्यूम काढू शकतो. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे? साइडचा क्यूब असतो, म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10. हे काय असणार आहे सर? 1000 सेंटीमीटर क्यूब या छोट्या बॉक्सची, सॉरी स्मॉल बॉक्स असं मी लिहिते, या छोट्या बॉक्सचा व्हॉल्यूम आलेला आहे. असे आपल्याकडे 12 बॉक्सेस आहेत. म्हणजे काय? एक क्यूब, एक छोटा क्यूबचा
आपल्याला व्हॉल्यूम आला 1000 सेंटीमीटर क्यूब. असे आपल्याकडे 12 क्यूब आहेत. तर 12 क्यूब चा व्हॉल्यूम किती येणार आहे सर? 12 गुणिले 1000 म्हणजेच 12,000 सेंटीमीटर क्यूब. 12 बॉक्सेस, 12 बॉक्सेसचं काय असणार आहे तुमचं सर? 12 बॉक्सेसची व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे अर्थामध्ये जो मोठा बॉक्स लागणार आहे आपल्याला तो 12 सेंटीमीटर क्यूबचा असायला पाहिजे, जेणेकरून सगळे छोटे छोटे क्यूब्स त्यामध्ये मावतील. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 यामध्ये. खूप सिंपल असा प्रश्न होता. एका क्यूबचा आपण व्हॉल्यूम काढलं, 12 क्यूब्स आहे तर 12 क्यूब्सला आपल्याला एका बॉक्समध्ये टाकायचं, तर 12,000 सेंटीमीटर क्यूब ते व्हॉल्यूमची ते व्हॉल्यूम असायला पाहिजे त्या बॉक्सचा. नाव Kerala Sampark Kranti train departs from New Delhi station on 30 October 2021 at 13:10 and reaches at Kochuveli on 1st of November 2021 at 3:20. Total travel time of the journey is what? प्रश्न आपल्याला आधी समजून घ्यायचा आहे व्यवस्थित. यामध्ये काय दिलेलं आहे सर? 30 ऑक्टोबर 2021 रोजी ही जी ट्रेन आहे केरला संपर्क क्रांती ट्रेन ती डिपार्ट होते. डिपार्ट होणे म्हणजे काय? ती ट्रेन सुटली. कुठून सुटलेली आहे सर? इथे बस काढलेली आहे मी, बट ट्रेन समजा. ठीक आहे. तर यामध्ये ती 30 ऑक्टोबर 2021 रोजी ही ट्रेन मी तिची जर्नीची सुरुवात केली. जर्नीचा जो टाइम आहे तो 13:10 दिलेला आहे. हे 24 तासाच्या घड्याळीच्या अकॉर्डिंग टाइम दिलेला आहे आपल्याला. आणि ती ट्रेन जी आहे पोहोचत आहे कोचिवेलीला 1 ऑफ नोव्हेंबर 2021. यामध्ये टाइम दिलेला आहे, पोहोचण्याचा आपल्याला टाइम पण दिलेला आहे 3:20. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला एक लक्षात आले 30 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर. ऑक्टोबर मध्ये किती दिवस असतात सर? 31 दिवस असतात. म्हणजे 31 ऑक्टोबरच्या रोजी सुद्धा जी आहे ही ट्रेन ट्रॅव्हल केली. म्हणजे 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 ऑफ नोव्हेंबर. अशी आपण काय एक आयडिया लावू शकतो की मॅम 30 ऑक्टोबर पासून ते 31 ऑक्टोबर 24 तास ट्रॅव्हल केली. मग 31 ऑक्टोबर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 ऑफ नोव्हेंबर 3:30 वाजेपर्यंत ती ट्रेन काय केलेली आहे? ट्रॅव्हल केलेली आहे. आपल्याला टाइम शोधून काढायचा आहे. किती टोटल जर्नी किती वाजता किती वेळाची केलेली आहे. बेसिकली 13:10 ह्याला मी काय करते सर? ह्याला सिम्पली मी काय करणार आहे? कन्वर्ट करणार आहे. 24 तासाच्या क्लॉकच्या अकॉर्डिंग जर मी ह्याचा टाइम 24 मायनस 13:10 जर केला तर हा किती असणार आहे? 10:50. म्हणजे 10:50 जर्नी सुरुवात झाली. कुठून? केरलावर. ठीक आहे. सॉरी, न्यू दिल्ली पासून. न्यू दिल्ली ही काय सर? न्यू दिल्ली. ठीक आहे. केरला संपर्क क्रांती ट्रेन हे ट्रेनचं नाव आहे, पण जर्नीची सुरुवात झालेली आहे न्यू दिल्ली पासून, म्हणून कन्फ्युज नाही व्हायचं. ठीक आहे. तर यामध्ये 10:50 जर आपण टाइम पकडला तर दुसऱ्या दिवशी 24 तास ती ट्रेन चालत आहे. 24 आवर्स म्हणजे 10:50 म्हणजे 10 तास 50 मिनिटं यामध्ये. ठीक आहे. नॉट 10:10 इथे 10:50 आहे. 10:50 प्रवास प्लस यामध्ये 24 तासाचा नेक्स्ट 24 तासाचा प्रवास आहे. सोबतच पुढच्या दिवशी 3:20 म्हणजे इथून इथे जर आपण ट्रेनचा प्रवासचा टाइम काढला 24 मायनस 13:10 केलं तर 10:50 आपल्याला ट्रॅव्हलिंग टाइम भेटत आहे. म्हणजे 10:50 एवढी ट्रॅव्हल केली. पुढे ती 24 तासासाठी ट्रॅव्हल करत आहे. 24 तासासाठी ट्रॅव्हल केली. 24 तासापासून पुढच्या दिवशी ती 3:20 पर्यंत ट्रॅव्हल केली. या सगळ्यांची जर बेरीज घेतलं तुम्हाला टोटल टाइम भेटेल 37 तास 70 मिनिट. 70 मिनिट म्हणजे काय? एका घंट्यामध्ये असतात सर 60 मिनिटं. 70 मिनिटाला मी म्हणू शकते 1 घंटा आणि 10 मिनिटं. म्हणजे किती असणार आहे सर? 38 तास 10 मिनिट. एवढी वेळ ह्या ट्रेननी ट्रॅव्हल केलेली आहे फ्रॉम न्यू दिल्ली टू कोचुवेली. गॉट इट? अशा पद्धतीने यामध्ये दोन कॉन्सेप्ट तुमच्या चेक केले जातात. एक तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की ऑक्टोबर मध्ये किती दिवस असतात. डिरेक्टली स्टुडंट्स काय करतात? 30 ऑक्टोबर ते 1 ऑफ नोव्हेंबर पकडतात. यामध्ये मॅम 10 जे आहे 30:20 पोहोचले तर डिरेक्ट टाइम कॅल्क्युलेट करणार आम्ही. ऑलमोस्ट 24 तास पकडतील. पण हे चुकीचं असणार आहे. यामध्ये तुमचा टाइम काय येईल? 38 तास 10 मिनिटं. कारण यामध्ये 31 ऑफ ऑक्टोबर पण इन्क्लुडेड आहे. 31 ऑफ ऑक्टोबर त्याच्यामध्ये 24 तासाचा आहे. यामध्ये आपण 13:10 म्हणजे 10 तास 50 मिनिटाचं ट्रॅव्हलिंग झालं हे शोधून काढलं. सोबतच पुढच्या दिवशी 3:20 पण म्हणजे 37 hours 70 minutes ज्याला आपण 38 hours 10 minutes मध्ये कन्वर्ट केलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर ऑफ द फॉलोइंग?
आता या क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली डेटा मिसिंग आहे, तो हा क्वेश्चन जो आहे आपण शेवटी घेऊया, ठीक आहे. तोपर्यंत आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेक्स्ट नंबर. प्रश्नामध्ये एक सिरीज दिलेली आहे तुम्हाला, एक जी आहे आपण बोलू शकतो एक सिरीज प्रोव्हाइड केलेली आहे आणि विचारलेलं आहे की येणारा पुढचा नंबर कोणता आहे. आता यामध्ये मॅम तुम्ही मराठीत प्रोव्हाइड नाही केले, थोडं समजून घ्यायचं आपल्याला की लँग्वेज काय दिलेली आहे. तर प्रत्येक प्रश्न मी मराठीत नाही प्रोव्हाइड करणार, जिथे रिक्वायर्ड आहे तिथे मी प्रोव्हाइड करेल. आता इथे बघा 2 आणि 1 ह्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे. 1 हा 2चा अर्धा असतो सर, म्हणजे 2/2 जर मी केले तर मला 1 भेटणार जो की पुढचा नंबर आहे. 1 ला जर मी परत 2 ने भागलं म्हणजे 1 चा अर्धा हिस्सा काढला तर अर्धा येत आहे. अर्ध्याचा जर अर्धा हिस्सा काढला म्हणजे अर्ध्याचा जर परत अर्धा हिस्सा काढला आपण म्हणजे हे काय येणार आहे 1/4 येणार आहे, जो की हा 1/4 हिस्साचा अर्धा हिस्सा काढा सर, हे किती येणार आहे 1/8 येणार आहे. म्हणजे पुढचं उत्तर जे आहे तुमच्या प्रश्नाचं ते काय असणार आहे 1/8 असणार आहे. गॉट इट. म्हणजे या प्रश्नाच्या सिरीज मध्ये लॉजिक काय होतं, प्रत्येक नंबरचं तुम्हाला अर्धा 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 घेत जायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता यामध्ये. आता परत हा डेटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन आहे. लास्ट या पेपर मध्ये तुम्हाला 2 प्रश्न भेटतील डेटा इंटरप्रिटेशनचा, जो की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण आपण हा प्रश्न बघितलेला आहे, अशा टाईपचा, नॉट हा प्रश्न. ओके. आता खालील दिलेल्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे की कोणतं वाक्य ऑप्शन्स मधलं बरोबर नाहीये. ठीक आहे. पहिलं बघा, रेट ऑफ द फ्रुट्स इज गिवन. म्हणजे काय, तुम्हाला फ्रुट्स दिलेले आहेत काही, जसं की ऍपल, बनाना, मँगो, ऑरेंज आणि ग्वावा फ्रुट्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला त्याची प्राइस पण दिलेली आहे प्रत्येक किलोची. म्हणजे ऍपल 1 किलो 135 रुपये, बनाना 1 किलो 60, अशा पद्धतीने ग्वावा 45. तर तुम्हाला हे दिलेला डेटा आहे. प्रश्न आहे तुम्हाला खालील दिलेल्यापैकी ऑप्शन मध्ये कोणतं करेक्ट नाहीये, म्हणजे विच इज रॉंग स्टेटमेंट, ते शोधून काढायचं. नॉट करेक्ट म्हणजे काय सर, रॉंग. आता बघा, प्राइस ऑफ बनाना अँड ग्वावा टुगेदर इज मोर दॅन द प्राइस ऑफ मँगो. प्रश्न काय दिलेला यामध्ये, ग्वावा आणि बनानाचा जर प्राइस म्हणजे जी किंमत आहे, ग्वावाच्या आणि बनानाची जी किंमत आहे त्याची जर बेरीज काढली ते जास्त आहे कोणापेक्षा म्हणत आहे, मँगो पेक्षा. ते बघून आपण येतं का नाही. बनाना आणि ग्वावाची किंमत कशी असेल, बनानाची किंमत आहे 60 रुपये, ग्वावाची किंमत आहे 45 रुपये, हे येणार आहे 105 रुपये. या दोघांची किंमत आली 105 रुपये. ठीक आहे. आणि यामध्ये मँगोची किंमत किती आहे सर, मँगोची किंमत आहे 75, जे की मँगोच्या किमतीपेक्षा दोघांची किंमत जास्त आहे, म्हणून पहिलं वाक्य तर बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा, ऑरेंज प्राइस इज 3/4 द प्राइस ऑफ मँगो. ऑरेंजची प्राइस किती आहे 50 रुपये. ही 3/4 आहे का 45 पेक्षा, नाही. म्हणजे हे वाक्य इथे चुकले. ऑरेंजची किंमत आहे 50 रुपये सर, ग्वाव्याची किंमत आहे 45, इथे 3/4 ही किंमत आहे का विचारलेली आहे, म्हणजे हा वाक्य इथेच बरोबर चुकलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट वाक्य बघा, प्राइस ऑफ बनाना अँड मँगो टुगेदर इज इक्वल टू प्राइस ऑफ ऍपल. मँगो आणि बनानाची प्राइसची बेरीज घ्या, 60 + 75 करा, तुम्हाला किती येणार आहे सर, इथे 135 येणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये प्राइस ऑफ बनाना आणि मँगो टुगेदर म्हणजे दोघांची समेशन जर आपण केली, बेरीज घेतली, तर ती 135 च्या बरोबर आहे का ऍपलच्या बरोबर आहे का विचारलेलं आहे. बरोबर आहे, कारण ऍपलची पण किंमत 135 आहे. हे वाक्य बरोबर आलं. नेक्स्ट वाक्य बघा, यामध्ये ऍपल्स आर 3 टाइम्स कॉस्टलियर दॅन ग्वावा. ग्वावाची किंमत काय आहे सर 45. 45 गुणिले 3 करा म्हणजे किती भेटणार आहे तुम्हाला, 135च भेटणार आहे. म्हणजे ऍपलची जी किंमत आहे ती 3 गुणा जास्त आहे ग्वावाच्या, म्हणजे बरोबर आहे हे पण वाक्य. ठीक आहे. आता नेक्स्ट यामध्ये बघा, क्वेश्चन आहे द व्हॉट शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ. ऍक्च्युली एक क्वेश्चन मिसिंग आहे, 12 नंतर 13 यायला पाहिजे होतं. ठीक आहे. तो क्वेश्चन मी एकदा चेक करते अँड विल सॉल्व द क्वेश्चन. ते क्वेश्चन आधी आपण सॉल्व करू. ओके, क्वेश्चन नंबर 13 आधी सॉल्व करूया. इथे मी लिहिते वाटलंस. क्वेश्चन नंबर 13 घ्या हा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 मध्ये तुम्हाला एक कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तुम्हाला शोधून काढायची आहे ह्याची किंमत. कशाची, 24.4 गुणिले 5 असेल, त्यामधून मी 90 मायनस केले, त्याला 5 नी भागले, सोबत -25 पॉइंट, इथं मायनस आहे, -25. थोडस व्यवस्थित लिहिते, तुम्हाला समजायला पाहिजे प्रश्न काय आहे. क्वेश्चन नंबर 13, 13वा प्रश्न आहे परीक्षेत आलेला. 24.4 गुणिले 5 यामधनं 90 मायनस केलं, डिवाइड बाय 5, परत -25.5 गुणिले 4. हा प्रश्न आहे. तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करून आन्सर सांगायचं. बॉर्डमॉस रूल वापरा.
म्हणजे काय असतं सर, त्यामध्ये भागाकार आधी करतो आपण, मग करतो गुणाकार, मग करतो सबस्ट्रॅक्शन आणि मग करतो ऍडिशन. ठीक आहे. तर यामध्ये बघा 24.4 गुणिले 5 करूयात. काय भेटणार आहे मला इथे? 24.4 गुणिले जर मी 5 केले, 5 4 are 20, 5 4 are 20 कॅरी 2, परत 22 म्हणजे हे येणार आहे 122 मायनस यामध्ये 90 डिवाइड बाय जर मी 5 केलं, 90 डिवाइड बाय 5 केलं तर मला काय भेटत असेल? 18 भेटत आहे. मायनस 25.5 इंटू 4 जर तुम्ही कराल, पहिले तुम्हाला काय करायचं असतं तर एक लक्षात घ्या, यामध्ये मी थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज मे बी करत असेल. तुम्हाला आधी भागाकार करायचा असतो. त्यामध्ये भागाकार कुठे दिसतंय? स्टेप वाईज जाऊ. भागाकार कुठे दिसतंय? हे जसं तसं ठेवा. इथे आहे मायनस 90 डिवायडेड बाय 5, हे किती येणार आहे? मायनस 18 येणार आहे. बाकी ऍज इट इज. मग नेक्स्ट आपण जे सॉल्व्ह करतो दॅट इज गुणाकार. गुणाकार कुठे दिसतोय? तर इथे दिसतोय आणि इथे दिसतोय. तर आधी गुणाकार करून घेऊ आपण. हे येणार आहे 122 मधून 18 मायनस करा, मायनस 102. ओके. ह्याच्या आधी जर तुम्हाला इथे ऍडिशन दिसलं तर तुम्ही ऍडिशन केलं असता, मग सबस्ट्रॅक्शन केलं असतं. पण इथे काय दिलेलं आहे? सबस्ट्रॅक्शन आहे, ऍडिशन तर नाहीये. सरळ तुम्ही इथे दिसाल तुम्हाला की इथे मायनस मायनसची आपण ऍडिशन करू शकतो. म्हणजे मायनस 18 मायनस 102 म्हणजे हे किती येणार आहे सर? मायनस 120 येणार आहे. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. 122 मायनस 120 जे की तुमचा आन्सर येईल यामध्ये 2 तुमचा आन्सर होतो. हा होता क्वेश्चन नंबर 13, ज्यामुळे तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं. ठीक आहे. क्वेश्चन ह्याचा स्क्रीनशॉट घ्या प्लीज. क्वेश्चन नंबर 13 वाटल्यास लिहून घ्या थोडस. इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 14 आहे. क्वेश्चन नंबर 14 मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की व्हॉट शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ 90,090 90,990 90,099. so the result should be 2,50,000. क्वेश्चन बघूयात. आधी आपल्याला काय करायचं आहे? ह्यांची बेरीज घ्यायची. कोणाची बेरीज घ्यायची सर? या 3 नंबरची बेरीज घ्यायची. ह्या 3 नंबरच्या बेरीज मधून काय आपण वजा करणार आहात जेणेकरून आपल्याला हा रिझल्ट भेटेल. प्रश्न काय आहे? या तिघांची बेरीज आधी घ्या. तिघांची बेरीज घेतल्यानंतर काय तुम्ही कुठला नंबर सबस्ट्रॅक्ट करणार आहात जेणेकरून तुम्हाला ही रिझल्ट भेटेल. आधी काय कराल? याचा वजा हे करा, सॉरी ॲडिशन घ्या. 99090 प्लस 90,990 प्लस 900,999. मग तुमचा आन्सर येणार आहे 280179. ठीक आहे. हे तुमचं आन्सर आलं यामध्ये. तर यामध्ये तुम्ही काय सबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे जेणेकरून तुमचा आन्सर जे आहे करेक्ट यायला पाहिजे असं विचारलंय. म्हणजे ही व्हॅल्यू यायला पाहिजे. तुम्ही सिम्पली काय करा, 280179 मधून ही व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करून टाका. तुम्हाला जी रिक्वायर्ड व्हॅल्यू असेल ती भेटून जाईल. ओके. हे तुमचं आन्सर असणार आहे. तर इथे काय येणार आहे? 971 आणि हे येणार आहे 30, म्हणजे 30,179 जे तुमचं आन्सर येणार आहे. गॉट इट? 30,179 हे तुमचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 25 मिलियन कॅन बी रिटन इन अन इंडियन नंबर सिस्टीम ॲज व्हॉट? एक लक्षात घ्या, 1 मिलियन म्हणजे असतात 10 लाख. तर प्रश्नात काय दिलेलं आहे? 25 मिलियन. 25 मिलियन म्हणजे किती लाख असणार आहेत? 25 गुणिले 10 लाख असणार आहे. म्हणजे हे काय येणार आहे? 10 लाखामध्ये किती शून्य असतात आपल्याला माहिती आहे? 1 2 3 4 5 6. तर हे किती येणार आहे? 1 2 3 4 5 6. याला जर तुम्ही इंडियन सिस्टीम मध्ये कन्वर्ट केलात म्हणजेच युनिट 10 100 1000 10,000 लाख 10 लाख, तर तुमचं काय येणार आहे? करोर्स, म्हणजे 2 crores 50 lakhs तुमचं आन्सर येणार आहे. 2,50,00,000. ठीक आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख लक्षात ठेवा. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर 25 मिलियन म्हणजे 25 गुणिले 10 लाख. ठीक आहे. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण एंड करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अँड लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन की तुम्हाला समजत आहे का नाही. त्यासोबतच चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.